देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मताम्। या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण नमस्कार सर्वांना, जय माता दी. तर बघू शकता आज आहे मार्गशीर्षला चौथा गुरुवार, शेवटचा गुरुवार. आज आहे उद्यापनही. तर बघू शकता देवी आईने सर्व काही तयारी करून घेतली आणि इतकी सुंदर आईचं रूप दिसतंय ना आज, की काय सांगू तुम्हाला. म्हणजे काहीच मी करताना काहीच म्हणजे खरं तर आज गुरुवार आहे तर मी सकाळपासून काहीही तयारी नव्हती, काही म्हणजे ठरवलं नव्हतं की असं करायचं किंवा काय करायचं, काहीही तयारी नव्हती. पण आईने नेहमीप्रमाणे सर्व काही करून घेतलं आणि अगदी सुंदर पद्धतीने तुम्ही बघू शकता आई जगदंब लिहिलेलं आहे मागे. इतकं सुंदर केलेलं आहे, म्हणजे मी नाही केलं, आईने करून घेतलं. आणि आज तुम्ही आईचं रूप बघा, आपल्या किती सुंदर तेज आलेलं आहे हिच्या चेहऱ्यावरती आणि इतकं सुंदर आज सर्व काही करून घेतलं. तर बघू शकता रांगोळी शुभलक्ष्मी काढलेली आहे. त्याच्यानंतर आईला एकदम छान असं सजवलं. वस्त्रही मी मथुरेला गेलेली तेव्हा मी हे वस्त्र घेऊन आलेली आईसाठी आणि हार वगैरे म्हणजे जे काही दागिने पण मी आईला तिथूनच घेऊन आलेली तेव्हा. म्हणजे इकडे थोडेफार होते माझ्याकडे, पण मी अजूनही मी जसं म्हणते की मी कुठे बाहेर गेले की मला उत्सुकता असते की अजून काय करता येईल, अजून काय आईला घेऊ. तर तिकडे गेल्यानंतर खूप छान छान वस्त्र होते, श्रीकृष्णांचे होते, राधामाचे होते, देवी आईचे, म्हणजे खूप छान छान वस्त्र आणि खूप छान छान होतं. तर मग तिकडे मी गेलेले तर तिकडे मी वस्त्र घेऊन आलेली आईसाठी, 2 वस्त्र आणलेले. तर आज बघू शकता ऑरेंज कलरचं एकदम सगळं ऑरेंज कलरनी आणि एकदम सुंदर असं आईने सगळी तयारी करून घेतलेली आहे. तर आज सकाळी पूजा झालेली आहे माझी. तर बघू शकता 5 केळी, 5 फळं, नंतर केळी, नंतर अशा पद्धतीने आईने साज शृंगार आईचा, आपल्या आई माऊलीचा आपल्या. तर बघू शकता आईला पेढे ठेवलेले आहेत, पाणी ठेवलेलं आहे आईला. आत्ताच माझी पूजा झालेली आहे. तुम्ही आईचं दर्शन घ्या, आपल्या आई माऊलीचं, आदिमाया आदिशक्तीचं आईचं दर्शन घ्या तुम्ही. किती सुंदर तेज आलेलं आहे. आणि संध्याकाळी मी उद्यापनही करणार आहे. आईला नैवेद्य पुरणपोळीचा दाखवणार आहे.
त्यानंतर मी मुलींनाही बोलवणार आहे छोट्या, त्यांची ओटी भरून त्यांची पूजा करून मग मी उपवास सोडणार आहे. माझं उद्यापन अजून बाकी आहे, ते मी संध्याकाळी करते, तर मी संध्याकाळीच करणार आहे ते. तुमच्याकडेही आईची स्थापना झाली असेल, पूजा झाली असेल. हे बघा, आज गुरुवार असल्यामुळे खूप शुभ दिवस आहे हा. आणि नेहमीप्रमाणेच उत्सुकता असते की गुरुवार कधी येईल आणि कशा पद्धतीने करू शकतं. म्हणजे आपण मनापासून इच्छा असली पाहिजे कोणत्याही गोष्टीची की कसं करता येईल, काय करता येईल. हे तर ठीक आहे, विचार आई माऊलीच आपल्या मनात टाकते, पण ती सर्व काही तिला माहिती असल्यामुळे ती सर्व काही करून घेते की आपल्या मुलीला छान करायचे, तर ती आपल्या विचारांच्या पलीकडे जाऊन सर्व काही गोष्टी ती छान करून घेते. आणि खरं सांगते, काहीही तयारी नव्हती माझी आणि काहीही मी आणलेलं पण नाही आहे. फक्त हार, गजरे वगैरे, वेणी आईला आणि गजरे, बस एवढंच बुधवारी रात्री माझ्या वडिलांनी आणलं. बाकी काहीही तयारी नव्हती आणि सर्व काही आईने करून घेतलेलं आहे. आणि आई जगदंबा ही आम्ही सकाळीच सर्व काही मी रेडी केलं. आणि हे सगळं असं म्हणजे जे होतं ना त्याच्यामध्येच आईने इतकं सुंदर करून घेतलं ना की एक्स्ट्रा काही करायची गरजच नाही आहे. इतकं सुंदर आईने करून घेतलेलं आहे. आणि मला म्हणजे बुधवारपासून मला मनात होतं की आईच्या मागे काहीतरी डेकोरेशन करावं किंवा अजून काहीतरी छान छान हे आणेन ते आणेन, पण तसं पॉसिबल झालं नाही मला. पण आईने सर्व काही इतकं छान आणि सुंदर करून घेतलं ना की बस मला बघतच राहावंसं वाटतं की मलाच विश्वास होत नाही की आई माऊलीने इतकं सुंदर म्हणजे आपल्या विचारांच्या पलीकडे इतकं काहीही न आणता, कोणती गोष्ट न करता ही आईने इतकं सुंदर सर्व काही करून घेतलं आहे. खरंच मी स्वतःला भाग्यवान समजते की आई माझ्याकडून सेवा करून घेते आणि असंच मी नेहमीप्रमाणे तिची सेवा मनोभावे करते आणि ती ते मान्य करून घेते. आता उंबरट्यावरती हळदीचं लेपनही मी केलेलं आहे. हळदीचं लेपन हे खूप शुभ आहे, ते केलं पाहिजे. पॉसिबल असेल तर रोज करावं, पण नसेल तर मे बी तुम्ही गुरुवारी तरी ते लेपन केलं पाहिजे. मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आईचाही वार असतो, त्याच्यामुळे शुक्रवारी अशा दिवशी लेपन खूप महत्त्वाचं आहे. कारण हळदीचं लेपन हे खूप आई माऊलीला आकर्षित करतं, प्रसन्न करतं आणि आईचा वास घरामध्ये असतो. त्याच्यामुळे हळदीचं लेपन केल्यानंतर त्याच्यावरती स्वस्तिक हे रांगोळी किंवा कुंकू, रांगोळीमध्ये लाल कलरची रांगोळी असेल तर त्याने तुम्ही स्वस्तिक काढायचं. कारण हळद आणि कुंकू हे आईला सर्वात जास्त प्रिय आहे. तर हळद आणि कुंकू असं लेपन आपण सुंदर असं झालेलं म्हणजे आई सर्व काही करून घेतले, तेही मी तुम्हाला दाखवेन. तर अशा पद्धतीने इतकी सुंदर पूजा झाली की काय सांगू, की घर पूर्ण एकदम प्रसन्न झालेलं आहे. आणि मला हे करतानाच खूप प्रसन्न वाटतं, मन एकदम आनंदी, स्वच्छ. आणि काही करताना काही डोक्यात नसतं, बस आईला सजवायचं आणि आई कशी दिसते हे बघायचं, बस एवढं डोक्यात असतं. आता माझी पोथी वाचायची आहे मला, अजून मी वाचली नाही आहे. आता मी वाचेन श्री महालक्ष्मी महात्म्य, त्याच्यानंतर दुर्गा चालीसा. माझी नेहमीप्रमाणे मी रोज दुर्गा चालीसा वाचते, त्यामुळे ते सर्व आता मी करेन. त्याच्यानंतर मग उद्यापन पण करायचं आहे आणि नैवेद्यही बनवायचा आहे. बिना कांदा लसूणचा नैवेद्य आईला आपल्या. आणि आज आईला गोड बनवणार आहे, पुरणपोळी. तर असं सगळं आहे. आता पूजा झालेली आहे आणि इतकं सुंदर प्रसन्न वातावरण आणि इतकं सुंदर घर, एकदम भक्तिमय घर झालेलं आहे खरं सांगते. आणि हे घर तर आपल्या नाही, या आई माऊलीचं घर आहे हे, आणि ती विराजमान आहे आणि खूप सुंदर झालेली आहे पूजा. तर तुम्ही दर्शन घ्या. आणि हो, मुलींची ओटी भरताना एक आईची श्री महालक्ष्मी महात्म्याची एक पोथी द्यायची, त्याच्यानंतर एक केळ द्यायचं, म्हणजे कोणतंही फळ तुम्ही देऊ शकता. एक केळी आणि एक गुलाबाचं फूल किंवा कोणतंही फूल तुम्ही देऊ शकता. त्यांचे पाय धुवून हळद कुंकू लावायचं पायाला, त्यांच्या कपाळाला हळद कुंकू लावायचा, त्यांना नमस्कार करायचा. त्याच्यानंतर त्यांची ओटी भरायची आणि त्यांना काहीतरी गोड वगैरे द्यायचं. अशा पद्धतीने उद्यापन करायचं असतं श्री महालक्ष्मीचं. तर आता ज्यांना माहिती असेल तर त्यांना सर्व ते करत असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगितलं. तर मीही संध्याकाळी करणार आहे. आणि मी लहानपणापासून आई माझ्याकडून सेवा करून घेत आलेली आहे,
त्याप्रमाणेच तिने ह्याही वर्षी करून घेतलेलं आहे सर्व काही. तर तुम्ही दर्शन घ्या आणि बोला जय माता दी, जय मा शेरावाली. तुमच्याही मनातल्या सर्व इच्छा आई माऊली पूर्ण करू दे, हीच आई चरणी प्रार्थना. धन्यवाद. या देवी